नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। येणाऱ्या अपकमिंग टेटसाठी अतिशय इम्पॉर्टंट असे तीनच प्रश्न आपण बघत आहोत। मात्र हे तीनही प्रश्न आयबीपीएस पॅटर्नने आतापर्यंत घेतलेल्या परीक्षांमधील पीवायक्यू आहेत। हा प्रश्न आहे एसबीआय क्लरिकल पेपर 2021 मधला। आता बघा या ठिकाणी काय आहे, 56 भागिले व्हॉट अधिक 8चा घन बरोबर 13% बरोबर 4000। मित्रांनो तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी इनर व्हॅल्यू काढायला सांगितलेले आहे, म्हणजे या ठिकाणी इनर व्हॅल्यू म्हणजे इथं व्हॉट दिलेला आहे म्हणून। आता आपण काय करणार, 56 भागिले याच्यासाठी x घेणार प्लस 8चा घन किती होते रे, तर 8चा घन होते 512। जर तुम्हाला 8चा घन माहित नसेल तर 8 गुणिले 8 गुणिले 8 ही तुम्ही करू शकता, परंतु डायरेक्टली 512 केलं तर फारच छान। 512 बरोबर, आता कोणत्याच संख्येला जर टक्केचं चिन्ह लागलेलं असेल तर ते असते भागिले 100, म्हणून या ठिकाणी एक बेसिक तुमचं क्लिअर झालं। या ठिकाणी आपण 100 लिहिणार, ऑफ म्हणजे होते गुणाकार आणि या ठिकाणी आलेला आहे 4। आता आपण काय करणार की हा जो आउटरचा जो गुणाकाराचा भाग आहे तो सर्वप्रथम सॉल्व करणार। या ठिकाणी 2 शून्य कॅन्सल झाले, इथं 2 शून्य कॅन्सल झाले, म्हणजे ही 100 तर निघूनच गेले, फक्त इथं राहिले 40। आता 13 गुणिले 40 म्हणजे किती होते, तर 13×52 आणि हा शून्य इथे टाकला म्हणजे 520 झाले। आता मित्रांनो बघा या ठिकाणी हा जो 56 भागिले x अधिक 512 बरोबर 520 झाले। आता हा जो अधिक 512 आहे याला कट करून इकडे होणार आहे वजा 512। आता 520 मधून 512 गेले तर निश्चितचपणे या ठिकाणी 8 राहिले। आता फायनल स्टेजवर आपण काय आलो की 56 भागिले x बरोबर 8 आलेले आहे। आता तुम्ही याला अशाही पद्धतीने करू शकता, याला छेद 1 जर दिला तर इथं 8x म्हणू शकता तिरप्या गुणाकारानुसार आणि या ठिकाणी 56 म्हणू शकता। देअरफॉर x बरोबर इथे गुणाकारात चिन्ह असते म्हणून 56 भागिले म्हणजे गुणाकाराचा इकडे भागाकार होतो 8 येतं, 8 1 8 8 चा 56 म्हणजे x बरोबर काय आले मित्रांनो, तर 7 आले। निश्चितच या व्हॉटच्या ठिकाणी आन्सर येणार आहे 7, म्हणून आन्सर आहे ए। चला पुढे जाऊया, आन्सर राईट आहे। सेकंड क्वेश्चन बघा, 4.312 अधिक 1.304 वजा व्हॉट इज इक्वल टू 64चं घनमूळ दिलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय माहित पाहिजे की पूर्णांक आणि पूर्णांक याच्याकडे बेरीज करायला लागेल आपल्याला। हा जो 4 आहे आणि हा जो 1 आहे इथे लिहून घेऊया आपण, इथे असं प्लस 3/4 वजा x बरोबर इथे असं आहे ते प्रॉब्लेम। आता खूप इझी आहे, हा 4 आणि 1 काय झाले 5, इकडे 5 आपण लिहून घेतले, त्याच्यानंतर आपण प्लस लिहिणार आहोत। त्याच्यानंतर हे जे अपूर्णांक आहे x आपण जर लिहिले 312 अधिक 304 वजा x बरोबर याचं जर तुम्ही घनमूळ काढलं तर ते किती येतं, 4 × 16 16 × 64, 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर होतं 64, म्हणून याचं आन्सर येतं 4। आता आपण या ठिकाणी फोकस करणार आहोत, हा जो एवढा भाग आहे या ठिकाणी आपण फोकस करणार। आता याचं जर तुम्ही 3 1 3 3×12 जर केलं तर 1/4 अधिक 3/4 आहे। मग या ठिकाणी हा जो बेस आहे म्हणजे याचा जो छेद आहे छेद सारखा आहे म्हणून या छेदासाठी एकच 4 घेतला आणि हा 1 अधिक 3 म्हणजे आपण 4 म्हटलं। आता 4 भागिले 4 4 1 4 4 1 4 म्हणजे या ठिकाणी काय आला 1 आला, झालं। म्हणजे हा 5 अधिक हा काय आहे 1 वजा x बरोबर आलेला आहे 4। आता निश्चितचपणे आन्सर निघणारच आहे आपल्याला। 5 आणि किती होते 6, 6 वजा x बरोबर 4। आणि या ठिकाणी तुम्हाला मी बेसिक सांगितलेलं आहे, याच्या आधी सांगितलं की बाबा रे की बरोबरच्या चिन्हाच्या बाजूला x दिलेला असेल किंवा व्हॉटचं चिन्ह दिलेलं असेल त्याच्या मागे जर वजा असेल तर हा 4 इथे टाकायचा आणि हा x बाहेर टाकायचा, म्हणजे काय होते 6 वजा 4 बरोबर x झालं। म्हणून x बरोबर मित्रांनो काय झाले 2, म्हणजे आन्सर येते या ठिकाणी ई 2। बघा चेक करूया आपण, राईटच आहे। देन थर्ड क्वेश्चन, 756 भागिले 14 गुणिले 5 मायनस अंडर रूट मध्ये 7921। या ठिकाणी ही एक कठीण गोष्ट तुम्हाला दिसून येते, परंतु ते सर्वात सोपी गोष्ट आहे। कोणत्याच संख्येचं जर स्क्वेअर रूट काढायचं असेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो, आता तुम्ही शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी बघा 756 भागिले 14 गुणिले 5 आहे, झालं वजा आता या ठिकाणी आपण या ठिकाणी भागाकार देऊ, 14चा भाग जातो बघा, 14 1 14 14 पंचे होते 70, 5 आले, 75 मधून 70 गेले उरले किती 5 आणि 5 झाले 56। आता 14 चूक किती झाले तर 56, म्हणजे या ठिकाणी 54 आले। एवढ्याचा जर भागाकार केला तर 54 आले। आता 54 गुणिले 5 म्हणजेच याच ठिकाणी आपण काय करू शकतो, 5 चूक किती 20
2 हातचे आले, 5 5 25 ने 2 किती 27. बघा 5 चूक 20, 2 हातचे 5 5 25 ने 2 27. आता हे एवढ्याच झालं 270. मायनस आता मायनस करण्याच्या आधी 7921चं स्क्वेअर रूट कसं काढायचं हा एक गहन प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांना त्याचं आन्सर येतं, काहींना मात्र मुळीच येत नाही. मी सांगतो तशा पद्धतीने काढा. आता बघा आपण लिहून घेऊ 7921 याला अंडर रूटचं म्हणजेच वर्गमूळाचं चिन्ह दिलं. आता काय करायचं, याच्या एकक स्थानी काय आहे 1 आहे, एकक स्थानी काय आहे 1 आहे. x साठी तुम्ही 1 किंवा 9 घ्यायचा. कसं करायचं, याला कट मारायचा, या 1 साठी 1 लिहायचा किंवा 9 लिहायचा. पाठच करून घ्या. 1 जर दिसला ना एकक स्थानी तर 1 किंवा 9 लिहायचं, 1 इकडे 9 इकडे असं. आता त्याच्यानंतर हे 2 शून्य कट करून टाकायचे. हे स्क्वेअर रूट आहे की नाही, स्क्वेअर रूटचे 2 मानतो की नाही आपण, म्हणून इथं 2 अंक कट करून टाकायचे. आता जे काही संख्या उरलेली असेल इथे 79 उरलेली आहे, याला बरोबर असे गॅप्स बिटवीन मध्ये टाकायचं. बघा बरोबर व्ही मध्ये टाकला आपण. आपलं टार्गेट काय आहे आता की 79 कोणत्या 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसते. कोणत्या 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसते बरं, खूप सोपं आहे ना मित्रा. या ठिकाणी 8चा वर्ग काय येतं 64 आणि 9चा वर्ग काय येतं 81. 64 आणि 81 मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कोणत्या 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसते. ही संख्या 64 आणि 81 या 2 वर्ग संख्यांच्या मध्ये बसते, म्हणजे फिक्स आपण केली. आता हा जो 8 आहे हाच 8 इथे लिहायचा आणि हाच 8 इथे लिहायचा, पुढे याच्या पुढे लिहायचा. म्हणजे 81 नाही ते 89 फिक्स आन्सर येते. या 7921चं स्क्वेअर रूट येते 81 नाही ते 89. मग प्रॉपर कोणतं येते बा, मग लक्षात घ्यायचा ह्या 79 पासून 64 जवळ आहे का की 79 पासून 81 जवळ आहे. मला सांगा 79 पासून काय जवळ आहे, तर 79 पासून 81 जवळ आहे. म्हणून जो जवळचा असेल तिकडचे आन्सर मारायचं. म्हणजे या ठिकाणी आले 89. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा देअरफॉर 270 वजा हे किती 89. आता काय आन्सर येणार, 0तून 9 जात नाही म्हणून 10तून 9 गेले, 1 राहिला, हातचा 1 या ठिकाणी दिला. या ठिकाणी 7तून 9 जात नाही म्हणून 17तून 9 गेले. आता 17तून 9 गेले तर पुन्हा काय राहतो 8 राहतो. 8 आणि 16 आणि 1 17. इथं हातचा दिला, 2तून 1 गेला तर 1 राहिला, म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपलं 181. या ठिकाणी डी मध्ये 181 म्हणून डी हे प्रॉपर आन्सर झालं. बघा ना आपण चेक करूया, राईट आन्सर आहे. या पद्धतीने मी तुम्हाला 3च प्रश्न शिकवतो, मात्र हे 3ही प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, हर वेळेस हा जो व्हिडिओ आहे माझावाला तुम्ही शेअर तर कराच, तुम्ही लाईक पण कराल हे मला माहीतच आहे. मात्र तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे कराच. कारण की येणाऱ्या टेस्टसाठी मी महत्त्वपूर्ण IBPS पॅटर्नचे PYQ घेऊन येतो. म्हणजे तुम्हाला IBPS पॅटर्न काय कडून येते, लक्षात आलं की नाही. ओके, आता माझ्या क्लासतर्फे ही एक टेस्ट सिरीज राबवल्या जाते. दर संडेला म्हणजे रविवारी 1 ते 3च्या दरम्यान मी एक ऑनलाईनचा पेपर घेतो जो 200 मार्कचा असतो. आणि त्या 200 मार्कमध्ये मराठी 15 मार्क्ससाठी, इंग्रजी 15 मार्क्ससाठी, त्याच्यानंतर चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र 30 मार्क्ससाठी, GK GS 30 मार्कासाठी, गणित 30 मार्क्ससाठी आणि अतिशय इम्पॉर्टंट म्हणजेच IBPS पॅटर्ननुसार जे रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आहे ते 80 मार्क्ससाठी. असा एकत्रित 200 मार्क्सचा पेपर मी तुमचा घेतो. आतापर्यंत 2 पेपर झालेले आहे, या संडेला 3रा पेपर होणार आहे. जर तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन केली तर निश्चितच तुम्हाला येणाऱ्या टेटमध्ये खूप मार्क्स मिळणार. आणि ते मार्क्स मिळवण्यासाठी टेस्ट सिरीज घेणे क्रमप्राप्त आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.